मुंबई पुणे एक्सप्रेसवे की कोंडीचा मार्ग? 20 तासाहून अधिक काळ प्रवाशांचा खोळंबा. काय इथं बाथरूम नाही, लहान मुलं आहेत, महिला मंडळ आहेत, त्यांच्या अडचणी झालेल्या आहेत. वाहतूक कोंडीनं प्रवासी बेहाल. सातारमध्ये जर आम्हाला कळलं असतं का नाही तर आम्ही एसटीला आलोच नसतो. आता आमच्याकडे एवढं सामान आहे, आम्ही तेवढं सामान उठून आम्ही कुठे जाणार? आता ट्रेनने पण आम्ही जाऊ शकत नाही. मला खूप भूक लागली, ते खूप ट्रॅफिक आहे. आता मी काय करू? एक दाणा पण नाही खायला. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर खंडाळा घाटात टँकर पलटी होऊन झालेली ही गॅस गळती. ही घटना केवळ एक अपघात नसून ती आपल्या महामार्ग व्यवस्थापनाच्या अपयशाचं जिवंत उदाहरण आहे. प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे हजारो प्रवासी रात्रभर आणि भर उन्हात रस्त्यावर अडकून पडले. या वाहतूक कोंडीत अडकलेल्या प्रवाशांच्या हालाला पारावार उरलेला नाही. रस्ता सुरक्षा आणि आपत्कालीन व्यवस्थापनावर दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात, मात्र एका अपघातानंतर पूर्ण यंत्रणा कोलमडून पडते. वाहनांच्या रांगा तर 25 किलोमीटर पर्यंत पोहोचल्या. महिलांचा विचार केला पाहिजे की आम्ही बाथरूमला वगैरे कुठे जाणार, इथं त्याची सोय नाहीये. मग किमान आता कालपासून जर गाड्या बंद आहेत, माहितीये कालपासून लिकेज आहे हे जर तुम्हाला माहित आहे, तर त्या डेपोमध्ये तुम्ही पुढच्या गाड्या सोडू नका ना. तुम्ही लोकांना बसवता, इथपर्यंत घेऊन येत आहे आणि मग कळतंय की गाड्या बंद आहेत. परिस्थिती इतकी बिकट झाली की पोलिसांनी रस्ता काही काळ बंद केला. त्याचा थेट परिणाम जुन्या मुंबई पुणे महामार्गावर झाला. त्यामुळे तिथंही वाहनांची प्रचंड गर्दी झाली. गॅस टँकरमधून होणारी गळती थांबवण्यासाठी अग्निशमन दल आणि तांत्रिक पथकानं शर्थीचे प्रयत्न केले, मात्र इथं झालेल्या प्रचंड वाहतूक कोंडीनं प्रवाशांचा अक्षरशः अंत पाहिला गेला. जर रस्ता स्मार्ट असेल तर अशा संकटाच्या वेळी त्वरित प्रतिसाद देणारी यंत्रणा कार्यान्वित होत का नाही, हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय. त्यांना समजून सांगा, वेळ लागणार आहे, घाट जाम आहे, गाड्या पुढे जात नाही आहे, संयम बाळगा, पर्यायी मार्गाचा उपयोग करा. शक्य तिथं तुम्ही तुमच्या डेपोमध्ये जाऊन रिपोर्ट करा. मार्ग बंद आहे, पर्यायी मार्गाचा वापर केल्याशिवाय पर्याय नाही. या वाहतूक कोंडीचा फटका अत्यावश्यक सेवांना बसला. तासन तास रस्त्यावर वाहतूक कोंडीत अडकून पडल्यानं अन्न आणि पाण्याशिवाय लहान मुलं आणि वृद्ध प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. लोणावळा आणि खंडाळा घाटातले हे वारंवार होणारे अपघात आणि त्यातून होणारी वाहतूक कोंडीची समस्या, यावर उपाय कधी काढला जाणार, असा उद्विग्न सवाल प्रवासी विचारतायत. अहो, अडचण म्हणजे काय? आता इथे लहान मुलं, छोटी छोटी मुलं आहेत, बायका आहेत, पोरं आहेत, सगळेजण त्रस्त झालेत सगळी लोक. प्रशासनाला कळत नाही का? हे मागचे 24 तास झाले हा ऍक्सिडेंट होऊन, आणि प्रशासनाला याच्यावर काय सोल्युशन भेटत नाहीये. साधारणतः तुम्ही एसटी महामंडळाला सांगितलं असतं की गाड्या सोडू नका, तर डेपो मधून लोक आली असते का इकडे, रस्त्यावर फिरली असते का एवढी? आता हजारो लोक रस्त्यावर उभी आहेत, सगळी त्रस्त झाली आहेत. कोणाला त्याचं काही गांभीर्य आहे का? आम्ही 1 वाजल्यापासून लोणावळ्यामध्ये आहे. डायबिटीस आहे आम्हाला. इथे बाथरूमला जायची सोय नाही, काय नाही, काहीतरी सोय करावी असं आम्हाला म्हणायचं. खाण्यापिण्याची सोय नाही, कुठलीच बाथरूमला जाण्याची सोय नाही. या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून प्रशासनानं दिलेले पर्यायी मार्गही वाहनांच्या गर्दीत बुडून गेले. हे पर्यायी मार्ग केवळ कागदावर आहेत का? चांदणी चौक ते मुळशी किंवा माळशेज घाट मार्ग जाण्याचं आवाहन करण्यात आलं, मात्र हे रस्ते लांबचे असल्यानं प्रवाशांचा वेळ आणि इंधन दोन्ही वाया जात आहे. सुविधा करताना नागरिकांची सोय प्राथमिकता असायला हवी, मात्र 20 तास उलटूनही परिस्थिती नियंत्रणाबाहेरच आहे. आपत्कालीन प्रतिसादाचा वेग इतका संथ का? 20 तास एक महामार्ग बंद असणं हे प्रगत महाराष्ट्राला शोभतं का, हा सवाल. मुंबई आणि
पुण्यामध्ये एक्सप्रेस कॉरिडॉर करण्याच्या थापा मारणाऱ्या लोकांना आता ट्रॅफिक पोलिसांकरवी 20 तासापासूनचा जाम देखील त्यांना मोकळा करता येत नाही. एकंदरीत कायदा व सुव्यवस्थेचे पूर्ण बोजवारा उडालेला आहे आणि याला पूर्णवेळ गृहमंत्री नसतं हे त्यामागचं कारण आहे. रस्त्यावरील गॅस टँकर हटवून मार्ग मोकळा केला तरी लागलेल्या 25 किलोमीटरच्या रांगा निवळण्यासाठी मोठा काळ लोटला. वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे एक्सप्रेस वेच्या सुरक्षा यंत्रणेवर भलं मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिले. आपण तंत्रज्ञानात पुढे गेलो पण आपत्कालीन व्यवस्थापनात अजूनही शून्यावर आहोत का हा सवाल आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.